आणि आज तर अचानक ओढून बाई इन्स्पेक्शनला येणार आहे. आता मी काय करणार? मी कसे उत्तर देऊ तिला? हा? अरे बरं झालं तुम्हाला भाऊ घरी जाऊ नको. आज इन्स्पेक्शनसाठी बाई येणार आहे बरोबर. वरून आंघोळ पण येते काय बाई माझ्या बाजूला उगा कसं नाही वरून नाही. मग खालून खालून येणार आहे का बाई यावर बाई बाई वर या वर या. अरे तसं नाही. इन्स्पेक्शन साठी वरून अधिकारी बाई येणार आहे आपल्याला इन्स्पेक्शन घेण्यासाठी. असं होय बाई येणार आहे बाई. तिच्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित दे, नाही तर घालशील माझी नोकरी. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरोबर उत्तर दे तुम्ही. हा हा बाई येणार, येतो का? सोबत का? हा. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार बाई. झाली का मग सगळी पोरांची तयारी? सगळी तयार झाली मॅडम. अरे वा. काय झालं आज आहे ना रस्तापूर या ठिकाणी आहे ना पैस इंग्लिश मिडियम स्कूलची गॅदरिंग आहे. सगळे मुलं त्या गॅदरिंगला गेले. होय. हा एकच मुलगा आज शाळेला आला. बर बर काही हरकत नाही सर. हा बर तुझं नाव काय? माझं नाव गोट्या. गोट्या. तुला घरी काय म्हणून हाक मारतात रे? घरी गोट्याच. गोट्याच. आणि मित्र? मित्र म्हणतात ए गोट्या आहे ऐक ना गोट्या आपल्याला फिरायला जायचंय ऐकून घ्या मॅडम तुम्ही असं. बर 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 चल मी आता तुला ना एक प्रश्न विचारते. पण तू युनिफॉर्म का नाही बरं घातला? सांगू सांग ना सांग. बाई माझा आहे ना बर्थडे आज. बर्थडे? अरे वा 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 हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. काय बोलतो हा मुलगा? बाई बाई मी हॅपी बर्थडे म्हणलो तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. सेम टू यू. अरे मला का? ते सरच म्हणले मला सांग म्हणून तू माझ्या मनात काय नव्हतं सर. काय हे तुम्ही शिकवलं हे? माझी नोकरी घालवतो का तू? हा माझी नोकरी घालवती असं काही बोलू नको नालायकवाणी. मॅडम काय झालंय सारं खेळीमेळीचं वातावरण आपण शिकवतो मुलांना. ओह, त्यामुळे काय होते मुलं जरा जास्तच उन्हाळ झाले. तर विचारा पुढचा प्रश्न विचारावरती. काही हरकत नाही. शेवटी मुलंच आहेत ना. होणार अशी तू. ठीक आहे ठीक आहे. हे बघ रात्री तू अभ्यास केलास ना तर ना टेन्शन घेऊ नको. माझ्या प्रश्नांची ना बरोबर उत्तर दे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि सगळ्यात सोपा विषय तो म्हणजे इंग्रजी. मॅडम त्याच्या आवडीचा विषय एकदम बिनधास्त विचारा. हा हे बघ आता मी तुला ना एक वाक्य देईन मराठीतून. ते तू मला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं. काय? हे बघ त्यानं त्याचं काम केलं. काम केलंय ना मॅडम टेन्शन कशाला घेता तुम्ही. काम झालंय महत्वाचं आहे. अरे बावळट मी काय म्हटलं तिकडे लक्ष दे. त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तिचं काम केलं. अरे मूर्ख मी तुला एक्झाम्पल देते. हा एक सॅम्पल. हा, तेच ते. हा. मला तू इंग्लिश मधून सांगतो. त्यानं त्याचं काम केलं. ही हा हॅज हा डन ही वर्क. वा 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 शबाश शबाश जमलं बरं का. हा पुढे पुढे अजून विचारा मॅडम अजून. बरं मग तो करतच गेला करतच गेला. दंडना दंडन हे दंडना 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 दंडन हे दंडन. अरे चाललंय ते हा इन्स्पेक्शनला मॅडम आले पण तू असं काय नाचतो काय? माझी नोकरी घालतो काय? मॅडम जाऊ दे तुझ्याकडे बघतोच मग आता. काय हे काय होतं? काय नाही मॅडम प्रश्न विचारा तुम्ही आता. आता ते नीट उत्तर देणार विचारा. बर बर मूर्खपणा करू नको. आता मी तुला दुसरा प्रश्न विचारते त्याचं मला नीटनेटकं उत्तर दे. आता दुसरा प्रश्न आणि सगळ्यांचा आवडतीचा विषय तो म्हणजे गणित. सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांचाच आवडतीचा विषय दिसतोय गणित. शांतता पसरली सगळीकडे. बर मला सांग 21 भागिले 7 किती? एवढे हा
बाई मी डायरेक्ट 21चा पाडा म्हणू का? 21चा पाडा डायरेक्ट? मी छोटले पाडेच पाठ नाही करीत, डायरेक्ट मोठा. आणि रातभर मी 21चाच पाडा पाठ केला आणि बाईना नेमकं तेच विचारला. अरे वा, हुशार आहेस रे मग तू. चल बरं बोलून दाखव मला. बोलू? हो. 21 एक 21, 21 दुने 21 तीन 21 चौक 21 पाच 21 सहा 21 सात 21 आठ 21 नऊ 21 10. तुझ्या येतो भाऊ. काय होतं हे? हे काय होतं? ते बाई काय झालं, चाल लक्षात राहिली, आकडा लक्षात नाही राहिला. मग आकडा गेला कुठं? आकडा बाप लावतो ना. अरे काय हे? अरे काय बोलतोय तू हे, हा? बाप समजतं का हा? ते तुम्ही घरा मॅनेज करून आपण. अरे विचारा आता विचार करू. ही शिकवणी का तुमची? काय आहे, मॅडम वातावरण कसं आहे सगळं समाजात मुलं सगळं मोबाईल मध्येच बघतात, त्यामुळे काय आता घ्या टाकून घ्या पुढे पुढं प्रश्न विचारतून घ्या. आता अहो, मग इतके दिवस तुम्ही काय झोपले होते का? आता विचारा मॅडम पुढे प्रश्न विचारा. तुमच्याकडे नंतर नसते, थांबा तुम्ही. ए, नीट उत्तर दे. तुला काही कळत नाही का रे? हा, थोडी पण लाज वाटत नाही? अरे ते गरीब बिचारे आई बाप दिवस रात्र कष्ट करतात आणि तू इथं काय करतोय? हे बघा मॅडम, मी आता गरीब राहिलेलो नाही बरं का, आता मी श्रीमंत झालेलो, श्रीमंत. कारण माझ्याकडे ना 2 बैल आहेत, एक पांढरा आणि एक काळा. अरे वा, तुझ्याकडे 2 बैल आहेत. ए, मला सांग, त्याला तू कुठे बांधतो? काळ्याला का पांढऱ्याला? काय आला काळ्याला आहे ना मी गोट्यात बांधतो. गोठ्यात? अरे वा. आणि पांढऱ्याला? त्याला पण गोट्यात. हा, हा, त्याला पण गोट्यात बांधतो. बर बर. ए, मला सांग, त्यांना तुम्ही पाणी प्यायला कुठं नेता रे? नेमकं काळ्याला का पांढऱ्याला? पांढऱ्याला. पांढऱ्याला पांढऱ्याला आहे ना नदीवर. नदीवर. आणि मग काळ्याला? ते काळ्याचे लई नाटक इथं, सोमवार मंगळवार बुधवार, त्याला पण नदीवरच. अरे ए, काय चाललंय? बर ते जाऊन दे. मला सांग, त्यांना तुम्ही खाऊ काय घालता रे? पांढऱ्याला का काळ्याला नेमकं मॅडम? काळ्याला. हा, काळ्याला आहे ना चारा, आणि पांढऱ्याला? त्याला पण चारा. अरे ए, काय सारखी सारखी तीच उत्तरं देतोयस नालायक मला? हा, अरे तू काय काळा पांढरा लावलं इथं, व्यवस्थित उत्तर दे ना. देतो. हा, विचारा ना, विचारा. मला सांग, तू मला मागचं उत्तर दिलं नाही. 21/7 किती? किती? मोर. अरे काय बोल? हा, 21/7 किती? लवकर सांग. असं काय असं? लवकर सांग. ते मॅडम आठवू राहिले राव, माहिती टेक्निक आहे ती, तुम्ही थांबा ना. 3. अरे वा, आता पोरांनी कुठंतरी बरोबर उत्तर दिलं. 21/7 3. बाकी मजेत मॅडम. त्यांचं काय चाललंय मग? अरे ए, मावसू का मला नालायक? हा, हे काय ही कोणती पद्धत आहे? अरे व्यवस्थित उत्तर दे ना बाबा, माझी नोकरी घालतो का? देतो. विचारा ना तुम्ही. आता शेवटचा प्रश्न, त्याचा मला तू बरोबर उत्तर द्यायचं. नाही दिलं तर मग तुझ्याकडे बघायलाच आता मी. समजलं ना? शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं? माझं घर बाई. अरे घर काय घर? कालच ना माझ्या बापांनी नाही सांगलं. एसी बसवलं म्हणजे काय थंड हवेचं ठिकाण झालं तो? हा, अरे तुझ्या बापाच्या एसीचं मला काय करायचंय बावट? मी काय प्रश्न विचारला तुला? थंड हवेचं ठिकाण हा, महाबळेश्वर. अरे वा, वा, बरोबर. गुड. मला सांग आता, महाबळेश्वरचे काही वैशिष्ट्य. महाबळेश्वर मध्ये लोक चहा पितात का? बाई, ते थंड हवेचं ठिकाण आहे ना. हा, महाबळेश्वर मध्ये ना लोक पंखा लावत नाही, अरे का? थंड हवेचं ठिकाण आहे बाई ते. हा, महाबळेश्वर मध्ये लोक शेकोटी करतात अरे का? बाई, ते थंड हवेचं ठिकाण आहे ना राव. अरे तुला काही कळतं का? थंड हवेचं काय तेच लावलंय? हे
महाबळेश्वर मधलं काही विशेष विशेष सांग, विशेष असं काही. विशेष विशेष सांगू हा. ते सविस्तर मागवली ना आपण ही. विशेष सांगतो. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान आहे. ते कसं? महाराष्ट्रामध्ये कोणाची बी लग्न होऊ द्या, 99% लोक महाबळेश्वरला हनीमूनला जातात. बाई तुम्ही कुठे गेलत्या? मला काय विचारताय? अहो बाई, तुम्हाला कोण सांगितलं उत्तर द्यायचं? सर तुम्ही कुठे गेलते? कुठे गेलतो आपण? अहो ती माझी बायको होती, तिला विचारतो कुठे गेलतो आपण. काय नालायक मूर्ख